मुंबई पोलीस मुख्यालयातील 115 वर्ष जुनी गुन्हे शाखेची इमारत लवकरच इतिहास जमा होणार आहे। लोकमान्य टिळकांपासून ते अनेक समाजसुधारक यांनी चौकशी पाहिलेल्या या ऐतिहासिक इमारतीचे आता पुनर्विकासाचं काम सुरू होणार आहे। काय आहे सविस्तर रिपोर्ट पाहूया। नमस्कार, मी हर्ष सावंत, साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही पाहत आहात आजचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात असलेली गुन्हे शाखेची 2 मजली दगडी इमारत 100 वर्षाहून अधिक काळ गुन्हे अन्वेषणाची साक्ष देणारी। 1909 पासून या इमारतीत गुन्हे शाखेचे कामकाज सुरू आहे। मात्र आता ही इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून धोकादायक ठरू लागली। संरचनात्मक तपासणीनंतर इमारत पाडण्याची शिफारस करण्यात आली असून येत्या काळात येथे आधुनिक सुविधा असलेली 6 मजली नवीन इमारत उभारली जाणार आहे। या ठिकाणी गुन्हे शाखेचे कार्यालय, CCTV मॉनिटरिंग सेंटर, प्रशासकीय विभाग, कंट्रोल रूम आणि मीटिंग हॉल असणार आहेत। तोपर्यंत गुन्हे शाखेचे कार्यालय तात्पुरते चिंचपोकळीतील बावला कंपाऊंड आणि आयुक्तालयातील नव्या इमारतीत हलवण्यात येणार आहे। मी दीपक राव, मी मुंबई पोलीस इतिहासकार आहे। आय एम दी ऑफिशियल पोलीस हिस्टोरियन फॉर मुंबई पोलीस अँड महाराष्ट्र पोलीस। अनेक मोठे गँगस्टर इथे आलेले होते, त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती। तर तुम्हाला काही किस्से माहीत आहेत का, किंवा त्या काळचे जे आपले कमिशनर असतील त्यांच्या वेळेत काही जर गोष्टी असतील तर आम्हाला सांगा। जेव्हापासून स्थापना झाली CID, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन CID 1909 8 जूनला स्थापना झाली अंडर डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस CID। त्यांचं काम होतं राजकीय गुप्तवार्ता, पॉलिटिकल इंटेलिजन्स, फॉरेनर्स रजिस्ट्रेशन अँड क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन वर्क। तर फेमस क्रिमिनल्सचे 1946 मध्ये 2 माणसं हैदराबादवरून आलेली, ते कालबादेवीमध्ये एक टॅक्सीमध्ये बसून त्यांनी फायरिंग केलं। कोणाला लागलं नाही, पण इट कॉज पॅनिक इन द सिटी, दहशत फैलाली। त्यांना पकडून आणलं। दे आर द पर्सन्स जस्ट बिफोर इंडिपेंडन्स त्यांना ह्या क्राईम ब्रांचच्या लॉकअपमध्ये ठेवलं होतं। त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर ब्रूस स्ट्रीट डेकॉयटी झाली, लॉयड्स बँक डेकॉयटी झाली। तेव्हा जे आरोपी आणले ते सर्व ह्या लॉकअपमध्ये होते। सर्वांची नावं घेऊन काय फायदा नाही, पण त्यांना इथे ठेवले होते। मोस्ट इम्पॉर्टंट क्रिमिनल्स, सक्सेसफुली सॉल्व्ड क्राईम्स, जे दुनियाभर सर्व दुनियाच्या पेपरात आले होते। ब्रूस स्ट्रीट डेकॉयटी, मग लॉयड्स बँक डेकॉयटी, त्या आरोपींना पकडून आणले होते, ते इथे होते। नंतर 1959 मध्ये कमांडर नानावटीने त्या मिस्टर आहुजाचा मर्डर केला आणि त्या ह्याच ऑफिसमध्ये, ह्याच इमारतमध्ये येऊन डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस जॉन लोबोच्या समोर येऊन त्यांनी सरेंडर केला। पण त्यांना ह्या लॉकअपमध्ये ठेवलं नाही। त्यांना, ते नेव्हल ऑफिसर होते, त्यांना नेव्हलच्या लॉकअपमध्ये कुलाबामध्ये ठेवला। हा फेमस केस आहे, कमांडर नानावटी मर्डर केस ऑफ आहुजा। त्याच्यानंतर मॉडर्न मग 1971 मध्ये मेट्रो सिनेमाच्या बाजूला जहांगीर मेन्शनमध्ये 4 व्यक्तींची मर्डर झाली। त्या माणसाला पोलिसनी, क्राईम ब्रांचनी पकडून एका हप्त्यामध्ये फिरोज दारूवाला म्हणून होता पारशी, त्याला आणून इथे ह्याच लॉकअपमध्ये ठेवला। मग त्याला फायनल फाशी मिळाली, पण दॅट वॉज फिरोज दारूवाला केस। मग आणखीन थोडे वर्ष अगोदर 1967 मध्ये गावदेवीला ह्यूज रोडला कार मार्ट याचे मालक, त्यांची बायको आणि त्यांचा ग्रँडसन आणि तिकडचा नौकर, अगेन एक क्वाड्रपल मर्डर। ते मर्डर पण ह्यांनी एका लॉन्ड्री मार्क बघून त्या दोन्ही आरोपींना खेतवाडीमध्ये पकडले। A1 लॉन्ड्री मार्क होता, ते त्यांनी तिथे सोडून गेले होते, जाळायला बघितलं, पण ते A1 लॉन्ड्री मार्क राहिला। त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट केस आहे, त्यांना पण इथे ठेवले। मग पुढे गेल्यानंतर मग फेमस अरुण गवली आणि ते जितके गँगस्टर, जे नामचीन गँगस्टर आहेत, त्यांना त्यांचा लॉकअप म्हणजे आज क्राईम ब्रांचचा वर्क डन बाय क्राईम ब्रांच, डिटेक्शन ऑफ क्राईम ब्रांच। बॉम्बे क्राईम ब्रांच इज कन्सिडर्ड नेक्स्ट टू स्कॉटलंड यार्ड, बट वी शुड से इट इज इवन बेटर दॅन स्कॉटलंड यार्ड, कारण त्यांचे प्रॉब्लेम वेगळे असतात। आणि आपली पॉप्युलेशन अँड जनसंख्या, त्याच्यामुळे वी आर डुईंग बेटर वर्क दॅन दॅट। सर, आता मुळात क्राईम ब्रांचची स्थापना सुरू कधी झाली आणि त्याची सुरुवात कोणी केली ते मला सांगा। SM एडवर्ड्स, कमिशनर ऑफ पोलीस, त्यांचा अपॉइंटमेंट झाला 1909 मध्ये इंग्लंडमध्ये। जेव्हा ते गेले होते तिथे, त्यांना न्यू स्कॉटलंड यार्ड, लंडन मेट्रोपॉलिटन पोलीसच्या
स्थापनामध्ये त्यांना ट्रेनिंग दिलं ऑन ऑर्गनायझिंग द सिस्टम, लंडन सिस्टम पॅटर्न टू बी स्टार्टेड इन मुंबई. ते आले आणि 8 जून 1909 त्यांनी डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस क्राईम ब्रांच, डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस CID स्थापना केली. मेन काम होतं त्यांचं पॉलिटिकल, राजकीय गुप्तवार्ता, फॉरेनर्स रजिस्ट्रेशन आणि क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन. मग वर्षानुवर्ष मग नंतर काय, फर्स्ट पर्सन वॉज मिस्टर FAMH विन्सेंट, हा फर्स्ट डेप्टी कमिशनर CID. बाय द वे त्यांचा जन्म झाला माझगाव भायखलामध्ये, कारण त्यांचे वडील RH विन्सेंट मुंबईमध्ये पोलीस कमिशनर होते. पण ते इंग्लंडला रवाना जाऊन तिथे स्टडी करून इम्पिरियल एक्झाम पास करून आले. त्यांचा हा पोस्ट त्यांना DCP CID दिला. मग ॲज द इयर्स प्रोग्रेस्ड 1914 to 1918 महायुद्ध पहिला झाला. त्याचवेळी बॉल्शेविक रेव्होल्युशन रशियामध्ये झालं, कम्युनिझम सुरू झाला. ब्रिटिश एम्पायरला भीती होती का कम्युनिझम इधर फैल जाएगा, तर त्यांनी काय केलं, ते ब्रांच हे वेगळं केलं. डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस स्पेशल ब्रांचला ओन्ली राजकीय गुप्तवार्ता दिलं आणि एक डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस क्राईम ब्रांच CID ची स्थापना झाली 1920. हे दोन्ही ऑफिसर DCP क्राईम ब्रांच आणि DCP स्पेशल ब्रांच काम करत आहेत ह्याच इमारतीमधून. पण 1938 NX 2 एक सेकंड बिल्डिंग आला जिम्नेझियम रोड आणि रंगभवन गल्लीमध्ये, टाइम्स ऑफ इंडियाच्या गल्लीमध्ये. त्या बिल्डिंग 1938 आलं तर DCP स्पेशल ब्रांच तिथे बसून काम करायला आहे. त्यांचं काम आहे राजकीय गुप्तवार्ता आणि फॉरेनर्स, आणि हे डेप्टी कमिशनर क्राईम ब्रांच इथे होते. तर जेव्हा मला टिळकांबद्दल काही सांगाल, जेव्हा त्यांना इकडे आणलेलं त्यावेळी काय घडलेलं वगैरे? टिळकांना जेव्हा अटक केली आणि गिरगाव कोर्टात ठेवलं होतं, इथे ह्या क्राईम ब्रांचचं ऑफिस नव्हतं, इथे आणलं नव्हतं. 1908 त्यांना सजा झाली, तर बोटीमध्ये बसून त्यांना इथून रवाना केला. पण त्या ह्या इमारतीत कधी आले नाहीत. तर सर, आता हे जे रिडेव्हलपमेंट होतंय, तर त्या जागी पुढे नवीन काही सुविधा काही होणार आहेत, त्याबद्दल काही सांगा. आता इतकं वर्ष झाली या 1908चा स्ट्रक्चर, आता 2025 त्याला आणखीन पैसे खर्च करून दुरुस्ती करून त्याच्यापेक्षा गव्हर्नमेंटला वाटलं काय एक नवीन 6 मजल्याची इमारत ओपन करायची. तिथे क्राईम ब्रांच पण राहणार आणि CCTV कॅमेरा कव्हरेज असणार. ते पण त्याच्यासाठी पण जागा पाहिजे. या नवीन इमारतमध्ये ते येणार. सरांशी चर्चा तर झालेली आहे आपली, आणि आपल्याला मुद्देसूद गोष्टीही देखील कळाल्यात. तर सरांनी आम्हाला खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. ज्या बिल्डिंग ज्याची स्थापना कोणी केली, त्यानंतर जो इथला इतिहास घडला, ज्या पर्टिक्युलर गोष्टी आहेत, ते पूर्ण गोष्टींचं सरांनी सखोल वर्णन करून आपल्याला पूर्ण माहिती सांगितली. त्याबद्दल सरांचं मी आभार मानतो. सरांनी खूप काही गोष्टी सांगितल्या, जेणेकरून आपल्याला ज्या जुन्या गोष्टी आहेत, ज्या बिल्डिंगशी निगडीत आहेत किंवा अजून काही या परिसराच्या निगडीत आहेत, त्या गोष्टी भरपूर प्रमाणात आपल्याला कळल्यात. त्यासाठी सर तुमचं मनपूर्वक धन्यवाद. 1908 लोकमान्य टिळकांच्या अटकेनंतर सुरू झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर 8 जून 1909 रोजी CIDची स्थापना करण्यात आली. त्याचवेळी हजयात्रेकरूंच्या तात्पुरत्या निवासासाठी वापरली जाणारी ही इमारत CIDच्या ताब्यात देण्यात आली. येथून संवेदनशील राजकीय आणि धार्मिक स्वरूपाचे गुन्हे तपासले जात होते. 1920 स्पेशल ब्रांच वेगळी काढण्यात आली आणि गुन्हे शाखेचं मुख्य कामकाज याच इमारतीत सुरू राहिलं. या इमारतीने अनेक ऐतिहासिक चौकशींचे साक्षीदार पाहिले आहेत. 26/11 हल्ल्यात जिवंत पकडलेल्या अजमल कसाबची चौकशी, 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील संजय दत्तची चौकशी, तसेच अबू सलेम, अरुण गवळी, छोटा राजन आणि इजाज लकडवाला यांसारख्या डॉनची चौकशी, क्रिकेट सट्टेबाजी प्रकरणातील अनेक सेलिब्रिटींची चौकशी देखील या ठिकाणी केली गेली. गेल्या 115 वर्षात मुंबईच्या गुन्हे इतिहासातील सर्वात संवेदनशील चौकशींचा केंद्रबिंदू ठरलेली ही इमारत आता इतिहास जमा होणार आहे. मात्र तिच्या जागी उभारली जाणारी आधुनिक इमारत भविष्यातील पोलीस कामकाजाला नवी दिशा देणार हे नक्कीच. कॅमेरा पर्सन तनुश्री सनससोबत मी हर्ष सावंत. आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.